भगवती श्री ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये आपण अध्याय 6वा आणि 6व्या अध्यायामध्ये आपला विषय सुरू आहे की असा असणारा हा योग्यांचा असणारा मार्ग. आणि हा मार्ग जरी त्या ठिकाणी सूक्ष्म असला तरी पण ह्या सूक्ष्म असणाऱ्या मार्गाला सुद्धा पंथोराजो असा शब्द वापरला. पंथोराज म्हणजे राजमार्ग अशा पद्धतीने विचारात घेतला जातो. आणि या मार्गाने कोण मार्गक्रमणा करत आहे, तर या मार्गक्रमाने साक्षात त्या ठिकाणी भगवान शंकर सुद्धा या मार्गाने त्या ठिकाणी मार्गक्रमणा करत आहे. आणि ते कधी करत आहे? करून झालं आहे का? करून झालं आहे असं नाही, ते अजूनही हा शब्द वापरला. म्हणजे ते भगवान शंकर अजून सुद्धा अशाच प्रकारे मार्गाची मार्गक्रमणा करतात. फक्त भगवान शंकरच या मार्गाने मार्गक्रमणा करतात की बाकी पण या मार्गाने मार्गक्रमणा करतात? तर त्यामध्ये योगी वृंदे हा शब्द वापरला. आणि हे योगी वृंदे म्हणजे योग्यांचे असणारे समुदाय. आणि ते सुद्धा त्या ठिकाणी काय या मार्गाच्या मार्गक्रमाने चांगल्या प्रकारचे मार्गक्रमणा करून तिथं अनुभवाच्या पावले धोरणू पडला. आणि अशा प्रकारे त्या मार्गाने जाऊन तिथं काय झालेलं आहे थोडक्यात, त्या पावलाने इतर सुद्धा पुढे जाऊ लागलेले आहेत किंवा त्या मार्गाच्या अनुभवानेच बाकीचे पुढे गेले, त्याचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेता मी, अशा पद्धतीनं त्या योगी वृंदांच्या नंतरही बाकीचे त्या ठिकाणी मार्गक्रमणा करतात. भगवंताने अर्जुनाला 4थ्या अध्यायामध्ये हाच विचार सांगितला होता की भगवंत म्हणले, हा योग मी पूर्वी सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला, मनूने आपला पुत्र जो 10 पुत्रापैकी इक्ष्वाकू त्याला हा योग सांगितला. त्यानंतर पुढे हा बराच काळापर्यंत योग चालू होता. तो अगदी राजश्रीपर्यंत जाणला गेला आणि राजश्रीच्या नंतर तो जाणायचा बंद झाला, लुप्त झाला, म्हणजे थांबला गेला किंवा त्या योगाचा विसर पडला गेला. म्हणजे मग त्या योगाचा विसर का पडला? त्याचं कारण पण त्याने सांगितलं की आवाटले असता बुद्धी, विषय सुखाची परमविधी, जीव तैसा आवडी आवडी लोका. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं की बुद्धी जी होती ती आव्हाटली, म्हणजे जी आस्तिक बुद्धी होती ती आडवाटेला लागली, आड मार्गाला लागू लागली. म्हणजे बाकीचे विषय त्या बुद्धीला खरे वाटू लागले. पण मग हा योग मात्र राजयोग आहे, चांगला मार्ग आहे आणि लवकर त्या परमात्मा स्वरूपापर्यंत जाण्यासाठी सोपा असणारा मार्ग आहे. आणि हा मार्ग त्याने जाणला नाही. म्हणून का बरं जाणला नाही? तर जे प्राणी या कामी भरू, म्हणजे पूर्णपणे कामाने त्या ठिकाणी युक्त झाले, भरले पूर्णपणे. जे प्राणी या कामी भरू, देहाच्या वरी आदरू. आणि मग देह आदर सगळा कुठे, महत्व सगळं कुठं आलं? देहाच्या वरी. म्हणून हे पडला असे विसरू. आणि भगवंत म्हणतात अशा पद्धतीनं या असणाऱ्या मार्गाचा त्यांना काय पडला? विसर पडला. म्हणजे मग ह्या मार्गाने कुठपर्यंत ते चालत होते, योगी रुंदी वगैरे, ते योग्यांपर्यंत, महर्षीपर्यंत, इथपर्यंत हा योग त्या ठिकाणी आला होता. भगवान शंकर अजून सुद्धा त्याच मार्गाने आहेत. आता बाकीचे मात्र त्या मार्गाने चालताना दिसत नाही. आणि हा अध्याय आपण वाचन करत असताना सुद्धा आपली सुद्धा प्रवृत्ती होते का का आपण ह्या मार्गाने जावं, या मार्गाने जावा असं कोणाला वाटत नाही. कारण हा जरी राजमार्ग असला, कठीण मार्ग असला, तरी मग फारच कठीण आहे असं सुद्धा नाही. माऊली सुद्धा स्वतः याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे माऊली कोण आहे? योगी त्या ठिकाणी, योग्यांची ऐका ना, योगराज माऊली त्या ठिकाणी. म्हणून अशा पद्धतीनं अनेक जण ह्या मार्गाने त्या ठिकाणी जात आहे. आणि ते त्या अनुभवाने, अनुभवाच्या पावली म्हणजे त्या अनुभवाने
गेल्याच्या नंतर त्या पावलाने पुढे मार्ग सोपा होऊन जातो. धोरणो पडला ती आत्मबोधाची न उजू करे धाव घेतली एकसरे. अशा प्रकारे आत्मबोधाच्या स्थळ असणाऱ्या मार्गाने एकदम धाव घेतली की येर सकळ मार्ग निदुसरे सांडून या. आणि बाकीचे निदसुरे असणारे मार्ग जे आहेत त्या ठिकाणी आडमार्ग ते सगळं टाकून दिलेले आहेत. पाठी महर्षी येणे आले आणि नंतर महर्षी सुद्धा या मार्गानेच आले. साधकाचे सिद्ध झाले. आधी ते साधक होते आणि नंतर त्या ठिकाणी ते सिद्धही झाले. मग आत्मविद थोरावले येण्याचे पण ते आणि आत्मज्ञानी सुद्धा काय त्या ठिकाणी थोरावले म्हणजे आता आत्मविद शब्द वापरला. म्हणजे आता इथं योग्यांना नाही, योग्यांचं महत्व सांगत असताना जे आत्मविद आहेत, आत्मज्ञानी सुद्धा आहे. मग आत्मज्ञानी असले म्हणून काय झाले, पण आत्मज्ञानाला सुद्धा कोणत्या मार्गामुळे महत्व आलं? आत्मज्ञानाच्या मार्गाने महत्व न येता इथं कोणत्या मार्गाने महत्व आलंय, तर या योग असणाऱ्या मार्गाने त्याला थोरावले. थोरावले म्हणजे चांगल्या प्रकारचं महत्व थोरवी येण्याचे पण ते म्हणजे याच मार्गामुळे ते ठरलेले आहेत. हा मार्ग जे देखीजे ते तहान भूक विसरेजे रात्र दिवस निजे वाटे. हा मार्ग जे देखीजे, आता आपण काल इथंच आलो होतो ना. हा मार्ग जे देखीजे, आता हा मार्ग जे त्या ठिकाणी पाहतील म्हणजे हा मार्ग जे पाहतील. आता ह्या पाहतील शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? या पाहतील देखीजे म्हणजे याचा अर्थ होतो तो मार्ग जे अनुभवतील. इथं म्हणजे काय करायचे ह्या शब्दात थोडी लक्षणं करायची. आता काल आपण थोडं बोललो की तुमच्या हातामध्ये काय आहे म्हणे फळ आहे, पाहू द्या मला. पाहू द्या मला म्हणजे मग ते त्याच्याच हातामध्ये नाही पाहता येत का? ते त्याच्या हातामध्ये असले तरी पण ते पाहता येतात. म्हणजे पाहू दे मला याचा अर्थ काय? माझ्याकडे दे, माझ्याकडे दे म्हणजे मला खाऊन पाहू दे. मग खाऊन पाहिलं कस काय साखर लागली? म्हणलं साखर फार गोड होते. म्हणजे खाऊन पाहिली ना. बर बिगर खाऊन पाहता, आता पाहणे देखणे शब्द एकच होतो का नाही? पाहणे देखणे शब्द एकच होतो. म्हणजे देखीजे याचा अर्थ काय घ्यायचा? पाहू दे. आता ते कोणी पाठ ऐकला असं तर त्याने असं म्हटलं की घोड्याला पाणी दाखव. घोड्याला पाणी दाखव, तो जायचा आणि घोड्याला पाणी फक्त दाखवून आणायचा. हा. पण मग घोड्याला फक्त पाणीच दाखवून आणायचा. तो म्हणला, अहो घोड्याला तुम्ही पाणी पाजलं का? घोडा पाण्यासाठी व्याकुळ झालाय. तुम्ही काय म्हटले आम्हाला? घोड्याला पाणी दाखव. मग आम्ही फक्त पाणी दाखवलं. मग दाखवणं म्हणजे याचा अर्थ काय? पाजून आण म्हणजे त्याचा अनुभव घेऊन आण. जर त्याला तसं पाजलं नाही पाणी आणि दाखवलं तर तो जिवंत राहील का? जिवंत राहणार नाही. इथं देखीजे शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? देखीजे शब्दाचा अर्थ सळसळ घ्यायचा. तो अनुभव घेऊन पाहिजे. देखीजे म्हणजे तो अनुभव घेऊन देखीजे असा करायचा. मग सोपा अर्थ होतो. हा मार्ग जे देखीचे जे त्या ठिकाणी कुणी योगी असतील, हा जेव्हा ह्या मार्गाला ते पाहतील, हा ते तहान भूक विसरेजे. मग त्या ठिकाणी काय होईल? त्यांना कोणत्याही प्रकारची तहान राहणार नाही. कोणत्या प्रकारची भूक त्यांना त्या ठिकाणी राहणार नाही. बर, मग आता तहान भूक हा जो विचार आहे, हा जो विषय आहे, हा कशाचा विषय आहे? आपण ताण शब्दांचा विचार करत असताना, तहानभूक शब्दाचा विचार करत असताना विचारसागराचा 5वा अध्याय त्याच्यामध्ये पाहिलं की नाही आपण की त्याला तहान लागली, भूक लागली, पण तहान भूक हा कशाचा धर्म आहे? हा प्राणाचा धर्म आहे. हा शरीराचं मला वाटलं तर प्राणाचं मला वाटलं तर हा प्राणाचा धर्म असतो ना त्या ठिकाणी. ब इंद्रियाचं म्हटलं तर इंद्रियाचं घ्या, शरीराचं घ्या, प्राणाचं घ्या. हे सगळं त्याला लागत ना. आता ताण कोणाला लागते, भूक कोणाला लागते, तर म्हणजे हा थोडक्यात प्राणाचा धर्म आला. म्हणजे शोक पडतो का नाही तुम्हाला? शोक पडतो ना. मग शोकणं कशाचं काम आहे? शोकणं शोकणं म्हणजे त्या ठिकाणी शोक वेगळा आणि शोक वेगळा. म्हणजे मग आपण म्हणतो माझ्या घशाला शोक वाढला. म्हणजे काय झालं? तहान लागली. म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे तो प्राणाचा धर्म आला. म्हणजे ताण असो, भूक असो, तो सगळा प्राणाचा किंवा शरीराचा धर्म समजा. शरीराचा धर्म त्या ठिकाणी समजलं तरी चालेल. पण आता ह्या मार्गामध्ये तो गेलेला आहे. कोण? जे ह्या मार्गाने जातात.
मग ह्या मार्गाने गेल्याच्या नंतर ते शरीरामध्ये राहतात का? बरं शरीरामध्ये शरीराला सोडून गेलेत का कुठं? शरीराला सोडून गेले नाही. पण ते कुठे गेलेले? ते स्वरूपाशी एकरूप झालेले. मग ज्या वेळेस ते स्वरूपाशी एकरूप होतात, त्यावेळेस त्यांचं शरीराशी तात्पर्य किंवा शरीराशी तादात्म्य राहतं का? शरीराशी तादात्म्य राहत नाही. शरीर कोणत्या सत्तेमध्ये येतं? व्यावहारिक सत्तेमध्ये येतं, पारमार्थिक सत्तेमध्ये येतं का प्रातिभाषिक सत्तेत येतं? शरीर कोणत्या सत्तेत येतं शरीर? व्यावहारिक सत्तेमध्ये शरीर येत असतं. नंतर देतो ना. नाही जागीच आहे मी. जागीच आहे, काम चालू आहे. नाही फार सावकाश जाणार आहे. ते तुम्हाला त्याने सांगितलं नाही का ते बागल बागल आले ते विष्णू महाराज रात्री येऊन नाही गेले का ते? हा, विष्णू महाराज त्यांचे पाहुणे आहेत. हा. तर काय चाललं होतं? हा, तर सत्ता चालली होती आपली. मग त्या सत्तेचा विचार करत असताना आपण असा विचार केला की समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतो. समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असताना थोडा माग विचार सागरात जरा थोडं पाहायचं जरा. समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो. बरं, त्या राजा होता. राजाला काय लांडगा चावला, बरोबर आहे की नाही? पण लांडगा कोणत्या सत्तेमध्ये चावला? स्वप्नामध्ये चावला. स्वप्न सत्ता म्हणजे प्रातिभाषिक सत्ता. बरं, मग त्या राजाने आरडाओरडा केला, हाका मारल्या, म्हणले या मला वाचवा. मग त्याच्यापाशी जिथं राजा झोपला होता त्या राजापाशी शिपाई वगैरे नव्हते का? शिपाई होते. आणि शिपायांना बळ किती होतं? हा, हजारो हत्तीचं बळ असणारे शिपाई होते. चिलटाचा सुद्धा प्रवेश होणार नाही. पण मग त्या व्यावहारिक सत्तेतले असणारे शिपाई प्रातिभाषिक सत्तेमध्ये येतील का धावत? प्रातिभाषिक सत्तेमध्ये धावत येणार नाही. कारण तो सत्ता कोणत्या सत्तेत आहे? तो आहे त्या ठिकाणी प्रातिभाषिक सत्तेत. व्यावहारिक सत्तेतलं शरीराला काही झालं का? काही झालं नाही. ते आपलं तिथं त्या ठिकाणी व्यवस्थित आहे. आपण प्रातिभाषिक सत्तेमध्ये जे शरीर तयार झाले त्याला मात्र त्या ठिकाणी त्रास होत आहे. पर तो आता त्या ठिकाणी लांडगा, त्या लांडग्याला त्याने काठी मारली. काठी मारून तो सावध झाला. आणि नंतर वैद्याकडे गेला. वैद्याने मलमपट्टी केली नाही, साधूने मलमपट्टी केली. असा सगळा विचार पाहिला. मग पुढे काय झालं? मग तो जागा झाला. आणि जागा झाल्याच्या नंतर पाहू लागला. एका महात्म्याकडे गेला. मला हे खरं का हे खरं? मग मला त्या महात्म्याने सांगितलं, हे खरं नाही आणि ते खरं नाही. मग हे खरं नाही ते खरं नाही याचा अर्थ काय? महात्म्याने सांगितलं तू अजूक जागा झाला नाही. म्हणजे तू कोणत्या सत्तेत आहे? अजूक तू फक्त व्यावहारिक सत्ता म्हणत असेल. आणि व्यावहारिक सत्ता सुद्धा त्या ठिकाणी खरी नाही. ती सुद्धा प्रातिभाषिक सत्ताच आहे. म्हणून खरी सत्ता कोणती? पारमार्थिक सत्ता. आणि ज्या वेळेस मनुष्य पारमार्थिक सत्तेमध्ये जातो, कालाभंग पाहिला, कृष्णाची सुखे भूक नाही तहान, आहे का नाही? या कृष्णाच्या म्हणजे या बोधाच्या कृष्णरूपी बोध आपण विचार घेतो. अशा पद्धतीनं त्या समाधीमध्ये जर गेलो तर त्याला ताण भूक वगैरे राहते का काही? हा, कोणत्या प्रकारची तहान राहत नाही, कोणत्या प्रकारची त्याला भूकही त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. बाहेरील वास विसरले. म्हणजे बाहेर काय झाले? बाहेर म्हणजे कुठं? या शरीरामध्ये. हे शरीर सुद्धा आपण पाहिलं की नाही, आपल्याला सगळ्यात जवळ काय बरं? सगळ्यात जवळ काय आपल्याला विचारसागराचा पहिलाच तरंग? सगळ्यात जवळ काय आपल्याला अवयव आहेत काय? त्या ठिकाणी आपल्याला अत्यंत जवळ आपलं स्वरूपच जवळ आहे. स्वरूपाहून दुसरं काही जवळ आहे का आपल्याला? स्वरूपाहून दुसरं काही जवळ नाही. मग हे शरीर जवळ आहे का आपल्याला? शरीर सुद्धा जवळ नाही. शरीर आपल्याला फार दूर आहे असं आपण त्या ठिकाणी पाहिलं. इतकं दूर शरीर आहे. मग तो आपल्या जवळ गेला म्हणजे आपल्या स्वरूपाच्या घरामध्ये गेलाय. म्हणजे त्याला त्या ठिकाणी काय अनुभव आलेला आहे. मग अनुभव आल्याच्या नंतर घराच्या बाहेर काय झाले हे त्याला माहिती आहे का? घराच्या बाहेर काय झाले? घराच्या बाहेर त्याला काही झाले हे सुद्धा त्याला त्या ठिकाणी कळत नाही. म्हणजे तो कोणत्या सत्तेमध्ये गेलाय? तो आपल्या मूळ सत्तेमध्ये गेलाय. म्हणजे आपल्या
पारमार्थिक सत्तेमध्ये गेला आणि पारमार्थिक सत्तेमध्ये गेलं की त्याला तहानही कळत नाही, त्याला भूकही कळत नाही. हा, आणि दिवस रात्र तरी त्याला कळेल का? दिवस रात्र सुद्धा कशामध्ये येतात? दिवस रात्र सुद्धा व्यावहारिक सत्तेमध्ये येतात ना. सूर्य उगवतो, सूर्य मावळतो. ती कोणती सत्ता आहे? ती व्यावहारिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्ता असली तरी ती कशी आहे? प्रातिभाषिक सत्तेप्रमाणे आहे. मग हे दिवस उगवला काय आणि दिवस मावळला काय हे कोणी म्हणायचं? हे आपण म्हणायचं. त्यांना दिवस उगवतो का मावळतो का? त्यांना ते दिवस उगवत पण नाही आणि त्यांचा दिवस मावळत पण नाही. तुकोबराय म्हणतात की नाही, अस्त नाही आता एकची मोहरा, पासूनी अंधारा दुरे झालो, साक्षीत्व या झालो गुणाचा देखना, करे नारायणा तरी खरे. आता ते काय झालेले साक्षीत्व रूपाने राहिलेले आहे. साक्षीत्व रूपाने म्हणजे काय? फक्त पान, हा उगवला हा मावळला, इथं याला या जगामध्ये उगवला, पण माझ्यामध्ये उगवतो का? माझ्यामध्ये मावळतो का? माझा एकदा आता उगवलेला कधी मावळल का? आता आमच्यामध्ये जो उगवलेला आहे, हा, तो मध्ये कधी मावळल का? माऊली म्हणले का नाही, मावळ वित विश्वाभासू. हा मावळून टाकलाय काय? विश्वाचा असणारा भास मावळून टाकलाय. नवल उदयला चंडांशु, यांच्या जीवनामध्ये कोणता सूर्य उगवला? आश्चर्याचा नवलाचा आणि श्री गुरु रूपी सूर्य उगवला की तो सगळा विश्वाचा भास काय करतो? नासून टाकतो, नष्ट करून टाकतो. मग विश्वाचा भासच नष्ट झाला. हे विश्व काय भासेल जगदंबर, म्हणजे हे सगळं जगत भासल्यासारखं आहे का नाही? मग याचा काय झालेलं आहे त्या ठिकाणी? बाद झालेला आहे. मग याचा जर बाद झाला मग तुम्हाला दिवस उगवल आणि दिवस मावळल असं कधी होईल का? कधी दिवस उगवत पण नाही आणि कधी दिवस त्या ठिकाणी मावळत पण नाही, अशी त्याची काय होते? अवस्था होऊन जाते. पण ते कधी होते? तो ध्यानामध्ये गेला पाहिजे. म्हणजे आपण ध्यानामध्ये आलं पाहिजे. हे ध्यान म्हणजे फक्त समाधीचं ध्यान नाही. खरं तर अजून पण आपण ध्यानावर जर आलो तर लगेच आपल्या आता हे जाग्यापणे सुद्धा ध्यानामध्ये येता येतं. असंच ध्यानापणे असंच शांत बसून समाधी लावून ध्यानात जाता येतं असं नाही. हे आता सुद्धा आपल्या ध्यानामध्ये घेता येईल ना. हे ध्यानामध्ये घेता येईल. काय ध्यानामध्ये घेता येईल? का मी जो आहे माझा कधी नाश आहे का? मी कसा आहे? अविनाशी आहे. मग अविनाशीला आणि मग त्या ठिकाणी उगवणं, मावळणं, तहान, भूक हे आहे का? मला भूकही नाही, मला तहानही नाही, आणि मला दिवस पण नाही आणि मला रात्र पण नाही. मला रात्र आणि दिवस का असण्याचं काय कारण आहे? मी कोण आहे? मी सगळ्याला जाणणार आहे. सूर्य सूर्याला जाणतो का? बरं, हे पृथ्वी पृथ्वीला जाणते का? पाणी पाण्याला जाणतं का? वायू वायूला जाणतं का? आकाश आकाशाला जाणतं का? का त्याला कोण जाणतो? त्याला मी जाणतो. हा, आता रात्र झाली, रात्रीला रात्रीनं जाणलं का? म्हणे अज्ञान रूपी रात्र. अरे मग दिवस ते जर उगू द्या, पण ते त्याला जाणेल का? बरं, ही ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीला जाणते का इथं? ही अक्षर अक्षराला जाणतात का? याला जाणत नाही. मग याला जाणणारा कोण आहे? या जाणणारा मी मात्र वेगळा आहे. आणि जो जाणण्यात येतो, जो जाणतो, तो कोण आहे? तोच खरा प्रकाशमान आहे. आता ही रात्र झाली, हे कोणाला कळते? आपल्याला कळते. म्हणजे रात्रीचं ज्ञान कोणाला होतं? आपल्याला होतं. दिवस उगवला, प्रकाश झाला, याचं ज्ञान कोणाला झालं? आपल्याला झालं. म्हणजे रात्रीचं ज्ञान आपल्याला, दिवसाचं ज्ञान आपल्याला. मग मला सांगा, हे सगळे ज्ञान जर होत असेल तर मग याचा अर्थ काय होतो? आपल्याला त्या ठिकाणी जो प्रकाश प्राप्त झालेला आहे किंवा आपण जे प्रकाश रूप आहे, त्याच्या ठिकाणी दिवस आणि रात्र होतील का? त्याच्या ठिकाणी कधी दिवसही नाही आणि त्याच्या ठिकाणी कधी रात्रही होत नाही. तुकोबाराय म्हणले का नाही एका ठिकाणी, की म्हणले ध्यानी योगी राज, योगीराज शब्द वापरला. म्हणजे योग राजपंथ म्हटलं की नाही, पंथ राजू, हा योगी राज आहे. म्हणले कुठं बसले? बैसले कपाटी. म्हणजे कपाटा म्हणजे डोंगरामध्ये, डोंगरांच्या असणाऱ्या त्या याच्यात गुहेमध्ये बसले. आणि काय झालं पुढं? ध्यानी योगी राजे बैसले कपाटे, लागे पाठोवाटी तयाची, त्याच्या पाठीवाठी लागतात. तहान भूक त्याचे, राखे शीत उष्ण, झाले उदासीन देह भाव. त्याला आता तुकोबाराय तर पुढे आणखी सांगतात, राखे तहान भूक, म्हणजे त्याला तहान लागू देत नाही, त्याला भूक लागू देत नाही. म्हणजे तहान भूक रहित करून टाकतात. म्हणजे लागे पाठोवाटी तयाची, आणि त्याचं काय करतात? तहान भूक या सगळ्याचं रक्षण करतात. म्हणजेच काय? ते परमात्मा स्वरूप होतात आणि त्याला कोणत्या प्रकारची तहान नाही, कोणत्या प्रकारची भूक नाही. तुम्ही म्हणाल तहान आणि भूक हा परमात्मा राखतो, नक्की काय करतात? तुम्हाला आणखीन त्याच्यात एक उदाहरण देऊन सांगतो. आपण पाहतो
10 परस विहीर खाणली. त्याच्यामध्ये बेडूक पाहायला मिळतात आपल्याला. मग त्या बेडकाला त्या ठिकाणी अन्न पाणी कोणी घातलं? गंमत आहे का नाही? म्हणजे एवढे दिवस बेडूक त्या ठिकाणी राहिला. मग याचा अर्थ काय? ते आपण पाहतो जमिनीमध्ये किडे पाहायला मिळतात, किडे. किडे पाहायला मिळतात. मग ते किती 6-6 महिने त्या जमिनीमध्ये असतात. म्हणजे 6-6 महिने काय करतात? त्यांना अन्न लागत नाही, त्यांना पाणी लागत नाही. का अन्न पाणी लागत नाही? ते कोणत्या अवस्थेमध्ये असतात? ते समाधी अवस्थेमध्ये असतात. म्हणजे ह्या समाधी अवस्थेमध्ये मनुष्य गेला म्हणजे त्याला तहान नाही, त्याला भूक नाही. त्याला वायू जरी नसला तरी ते जिवंत राहतात. म्हणजे वायू असणं असावंच असं काय आग्रह नाही. ते वायू वाचून सुद्धा आता ते बेडकं वगैरे पाहतो का नाही? त्या बेडकांच्या पहिल्यांदा काय आहे, अगदी असं वाटतं का हे पार ते लाकडासारखे असे सुकून गेलेले असतात. पण ज्या वेळेस त्यांच्यावरती पाणी पडतं का नाही, त्यांच्यावरती पाणी पडलं का लगेच ते हालचाल करायला सुरुवात करतात. याचा अर्थ काय? मग आतापर्यंत ते काय होते? ते सुप्त अवस्थेमध्ये होते. ते समाधी अवस्थेमध्ये होते. मग त्या समाधी अवस्थेमध्ये त्यांना तहान, भूक, थंडी, वारा काही लागला का? काही लागत नाही. याचा अर्थ काय? मग ते मरण पावले का? ते शरीरातून नष्ट झाले का? काहीच झालं नाही. म्हणजे ते आहे का नाही? म्हणजे त्या ठिकाणी त्यांना राहता येतं. कशामुळं? राखे, शीत, उष्ण. त्यांचे शीत, थंडी, उष्णता, तहान-भूक हे सगळं त्या ठिकाणी परमात्मा काय करतो? त्या ठिकाणी ठेव. आता आपल्यासारख्याने करा बरं असं. असंच राहा आणि खाऊ नका, पिऊ नका. 21 दिवसापर्यंत मनुष्य जगतो जास्तीत जास्त. आपलं आपण तेवढे सुद्धा जगू शकत नाही. म्हणजे का बरं? भगवंत आपल्याला सांभाळू शकत नाही ना आणि त्याला का सांभाळतो? ते तशा अवस्थेला प्राप्त झालेले. मग तशा अवस्थेमध्ये तहान नाही. आता ते चांगदेव महाराज पाहतो की नाही? 6-6 महिने समाधी लावायचे. मग 6 महिने समाधी लावायचे. म्हणजे 6 महिने काय? काही खायचं नाही, प्यायचं नाही, काहीच नाही. एकदा डोळे झाकले का 6 महिन्यांनी उघडायचे. अशी त्यांची अवस्था त्या ठिकाणी होत असायची. पुढे बघू आता त्याचं वर्णन आपण. आता याच्यात फक्त एवढं लक्षात घ्यायचं की त्यांना कोणत्या प्रकारची तहान लागत नाही, काही भूक लागत नाही, असं लक्षात घेतलं. चालता पाऊल पडे जेथ तेथ अपवर्गाची चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणे उघडे. आवाटल्या तरी जोडे स्वर्ग सुख. चालता पाऊल जेथ पडे. आता ते चालतात की नाही? कसे चालतात या मार्गाकडं? चालण्याची पहिल्यांदा आपल्याला ते सांगितले ना कसं कसं चालायचं. सुरुवातीला काय घ्यायचं, नंतर काय घ्यायचं. अ, त्याच्यात 5 बाह्य अंग सांगितले, 3 अंतरांग सांगितले. योगाची तुम्हाला योगाची अंग माहिती आहे का सगळे? 5 बाह्य अंग कोणती? मागं बोलून झाले आपलं. आणि 3 अंतरांग कोणती? समाधीची माहित नाही? समाधीचे अंग यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे अंग लक्षात नाही राहिले का? हे अंग आहे ना. आता योगाचं वर्णन सांगितलेलं आहे. योग्याला काही हे तर नाही ना विवेक, वैराग्य, समाधी षटक. त्याला हे सांगितलंय का यम नियम सांगितलंय? मग कोणते? मग आता तो कोणत्या मार्गाने चाललाय? यम. आता मग यम सांगितल्याच्या नंतर यमामध्ये किती आहे? 5 प्रकार आहे. अहिंसा, सत्य, आस्ते, अपरिग्रह वगैरे हे सांगितले का नाही? त्याच्यानंतर मग नियम सांगितले. शौच आहे का नाही? त्याच्यामध्ये शौचादी वगैरे याचं वर्णन आलेलं आहे. ब्रह्मचार्य, शौच, ब्रह्मचार्य बरेच त्याच्यामध्ये विचार आलेले आहे. म्हणजे आता त्याला काय करायचंय? या मार्गाने चालायचंय. बरं आता तो या मार्गाने पाऊल चालता पाऊल जेथ पडे. म्हणजे ज्या ज्या मार्गामध्ये त्याचं पाऊल पडणार आहे पहिल्यांदा यमाच्या मार्गात पडल, मग नियमाच्या मार्गामध्ये पडल आणि मग तो आसन त्या ठिकाणी करेल. म्हणजे आसनावरती ते त्या ठिकाणी पाऊल पडल. नंतर प्राणायाम करायचा त्या प्राणायावरती त्याचं पाऊल पडल. नंतर प्रत्याहार करायचा त्याच्यावरती पाऊल पडल. नंतर आता अंतरंगामध्ये गेला मग त्या ठिकाणी धारणा करेल तिथं पाऊल पडल. नंतर ध्यान करेल तिथं पाऊल पडल. नंतर समाधी करेल तिथं पाऊल पडल. आता जिथं जिथं त्याची त्या त्या मार्गाने काय आहे, पावलं पडत चालणार आहे. वारीला जातोय का नाही? आता कुठपर्यंत वारी वारी आली? म्हणजे वारकऱ्यांची पावलं कुठपर्यंत आली? म्हणजे ह्या गावापर्यंत आली, त्या गावापर्यंत आली. तसं हे एक 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 गाव हे लक्षात घ्यायचं. त्या गावाचंच वर्णन पुढं करायचं ना. म्हणजे हे गाव सांगितलं का पुढच्या ओळीमध्ये तुम्हाला गाव कळल. बर चालत पाऊल जेथ पडे जेथे जेथे ते पावलं पडतील
तेथ अपवर्गाची खाणी उघडे. त्या ठिकाणी काय अपवर्गाची खाणी म्हणजे कल्याण, हित, मोक्ष, मुक्तता ह्या अपवर्ग शब्दाचा असा अर्थ घ्यायचा. आणि अपवर्ग 31 मोक्षाची असं लक्षात घ्या. इथं अपवर्गाचा शब्द वर्ग नाही, इथं वर्ग नाही सांगितलं का आपल्याला. तुम्हाला वर्ग माहितीये का बाराखडी? ते व्यंजन त्याच्यात काय असंच ना. आता क चा वर्ग कोणता आहे? क चा वर्ग कोणता आहे? ट चा वर्ग कोणता आहे? प चा वर्ग प फ भ भ म हा प चा वर्ग, बरोबर ना? आणि समजा क चा वर्ग क ख ग घ, त चा वर्ग त थ ठ असं वर्ग आहे का नाही त्याचे? असे वर्ग केले ना त्याचे. मग आता प चा वर्ग सांगत असताना कसा वर्ग लक्षात घ्यायचा? प, फ, भ, भ हे सांगितलं ना आपल्याला. प म्हणजे काय? प म्हणजे पाप. म्हणजे या मार्गामध्ये काय नाही? पाप नाही. प. फ म्हणजे काय? फजिती नाही. भ म्हणजे भय नाही. आहे का नाही? म्हणजे मरण नाही. असं किती पण लक्षात घेता येईल. मग याच्यामध्ये काय काय नाही? याच्यामध्ये फजिती नाही, पाप नाही, भय नाही. याच्यामध्ये काहीच नाही त्या ठिकाणी. आहे का नाही? म्हणजे याच्यात याच्यात काय मग? याच्यामध्ये केवळ मोक्ष आहे. म्हणजे याच्यामध्ये प चा वर्ग नाही. म्हणजे नाही आणि प म्हणजे प वर्ग. प चा वर्ग जो आहे, त्या प चा वर्ग आहे. तो इथं नाही. म्हणजे इथं काय? इथं फक्त मोक्ष आहे. म्हणजेच काय लक्षात घ्यायचं? अपवर्ग. अपवर्गाची खाणी. आपण खाण पाहतो का नाही? आपण खाण पाहतो त्या ठिकाणी. म्हणजे ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये, विपुल प्रमाणामध्ये ती सामग्री त्याच्यामध्ये असते. म्हणजे इथं कशाची सामग्री आहे? अपवर्गाची मात्र नाही. म्हणजे कशाची आहे? मोक्षाची. या ठिकाणी काय आहे? खाणच खाण आहे. म्हणजे ह्या खाणीमध्ये गेला तर तो किती दिवसांनी जागा होतो, सावध होतो? 6 महिन्यापर्यंत तो सावधत नाही. म्हणजे त्याला समाधी किती दिवसापर्यंत लागते? 6 महिन्यापर्यंत समाधी लागते. म्हणजे इथं कशाची खाण आहे? अशा प्रकारे ही मोक्षाची खाणच त्याच्यासाठी काय होते? उघडीव होते. बर. आव्हाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. आता या मार्गाने चालत असताना आणि तो अपवर्गाच्या खाणीला त्याला प्राप्त झाला नाही. पण मार्गाला तर लागलाय का नाही? आपण समजा चाललो पंढरपूरला आणि मार्गाला लागलो. पाऊले चालती पंढरीची वाट, चालली वाट पाऊलं पंढरीच्या वाटेनं. पण मग संध्याकाळी झाली. आपण म्हणलं आज सकाळचं निघलं का संध्याकाळपर्यंत जागेवर जायचं असं ठरलं आपलं. पण मग मध्येच काय संध्याकाळ झाली, अंधार पडला, आता काय करायचंय? मग तुम्ही काय करता? थांबून घेता ना. थांबून घेता. मग थांबून घेतल्याच्या नंतर मग दुसऱ्या दिवशी उजाडलं. मग काय करता? तिथंच थांबता का पुढे निघता? कारण तुमचं ठरलंय कुठे जायचंय? आपल्या ध्येयावरती जायचं. आपल्याला पंढरपूर आपलं ध्येय. पण मग आता रस्ता थांबला ना त्या ठिकाणी. आवटले म्हणजे थांबला. आहे का नाही? थांबला. मग थांबला तरी मग तो काय वायाला गेला का? तो मात्र वायाला जात नाही. तसं म्हणतात त्या ठिकाणी आवटले या तरी जोडे. म्हणजे तो कधी कधी आवटले, आता ह्या शब्दाचा आता थोडा असा अर्थ करायचा. आडवाटेला जाणं. म्हणजे निघाले पंढरपूरला. पण पंढरपूरला जाता जाता जो सरळ मार्ग आहे, तो सरळ मार्गाने न जाता थोडं तुम्ही आड वाटेला जाऊ लागले. वारीला जात असताना तिथं आपण पाहतो वारीमध्ये म्हणजे कोण काय वाटितं, कोण कोण वाटितं असं वाटणं चालूच आहे का नाही? म्हणजे मग खरं सांगा तुम्ही कुठं निघालेत? पंढरपूरला निघाले. मग हे घेण्यासाठी निघाले का पंढरपूरला निघाले? पंढरपूर हे तुमचं गंतव्यस्थान आहे. पण मग काय 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 लोक काय करतात? वारीला निघाले का बरोबर त्या पिशव्या वगैरे घ्यायच्यात. काही लोक त्या गोण्याच घेतात. म्हणे पिशवी लवकर भरती. मग पिशवी लवकर भरती म्हणजे मग काय घ्यायला पाहिजे तिथं? ते म्हणतात गोण्या घ्या. म्हणजे काय होईल त्या गोणीमध्ये किती काही भरलं तरी भीती नाही. दुपारचा त्या गाड्या थांबलेल्या असतात. मग काय करायचं दुपारच्या वेळेस थांबले का जेवढं काही घेतलं का नाही ते दुपारचं काय करायचं? त्या गोण्यांमध्ये गोण्या भरल्यात का ते काय करायचं? गाडीमध्ये आपला जिथं बिछाना आहे त्या बिछाण्यामध्ये काय करायचं? नेऊन ठेवायचं. मग आता हे आडमार्गाला जाण्यासारखं झालं की नाही? मग मला सांगा अशी किती वर्ष पंढरपूरची वारी केली म्हणजे वारी घडल तुम्हाला? पण एक दिवस कुठेतरी त्या सत्संगामध्ये त्याला कळतं का आपल्याला हे मिळवायचं नाही, आपल्याला हे मिळवायचंय. हे जेव्हा त्याला चांगलं कळतं, मग तो काय करतो? हे सोडून देतो आणि आपल्या मार्गाला लागतो. म्हणजे मग तो मार्ग काही त्याने सोडला होता का? फक्त फसला होता, आड मार्गाला गेला होता.
आवाटले आता बोलून गेलो की नाही, आवाटले आस्था बुद्धी विषय सुखाची परमविधी जीवताईसा उपाधी आवडे लोका असं म्हणलं. किंवा जे प्राणी या कामी भरू देहाच्या वरी आदरू म्हणून पडला असे विसरू आत्मउदयाचा हा विसर पडला का नाही, म्हणजे मग त्याला परत जाणीव होते. काय जाणीव होते? का आपण हा योग मार्ग करत असताना या योग मार्गामध्ये काय होतं की रिद्धी सिद्धी त्याच्या ठिकाणी निर्माण होत असतात. जसं नामस्मरण केलं तरी रिद्धी सिद्धी प्राप्त होतात. रामकृष्ण नामे उन्मली साधली आणि तयासी लादली सकळ सिद्धी. म्हणजे रामकृष्ण नामाने उन्मळी अवस्था प्राप्त होती. उन्मळी अवस्था म्हणजे कशातली? तिला पण समाधी अवस्था म्हणायचं. जेव्हा अशी समाधी अवस्था प्राप्त होती तेव्हा त्या काय होतात, रिद्धी सिद्धी त्याच्याच ठिकाणी तत्पर होतात कार्य करण्याकरता. मग रिद्धी सिद्धी जर त्याला प्राप्त झाली आणि तो जर एखादी गोष्ट म्हणू लागला तर ती गोष्ट म्हणायला खोटी, ते लगेच फलद्रूप होत असते. मग त्याला असं वाटतं की बघा आता ह्या समाधीच्या माध्यमातून ह्या नामाच्या माध्यमातून मला सिद्ध प्राप्त झाली. तो लगेच म्हणतो याचं वाटोळं होऊ द्या, लगेच वाटोळं होतं, याचं कल्याण होऊ द्या, याचं कल्याण होतं. म्हणजे काय, वाचा सिद्धी पावालं. वाचा सिद्ध झाली ना कशाने? या साधनाच्या माध्यमातून वाचा सिद्ध झाली. अशा पद्धतीने वाचा सिद्ध झाल्यामुळं तो काय करतो, बस आता याला महत्वच द्यायचं नाही. चांगदेव महाराज पाहिले का नाही, हा ते नुसते त्या प्रेतांकडून पाहिलं तरी ते प्रेत उठून बसायचे का नाही, प्रेत उठून बसायचे. म्हणजे काय झाले होते, सिद्धी प्राप्त झाली होती. पण त्याला मोक्ष प्राप्त झाला का? ज्ञान प्राप्त झालं का? मोक्ष प्राप्त झाला नाही. ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो ना, म्हणजे तो खरा मोक्ष प्राप्त झाला नाही, सुख मिळत होतं. म्हणजे मग तसं या ठिकाणी या मार्गाने जात असताना कधी कधी आपल्याला रिद्धी सिद्धी आडवे येतात. त्या वाटमाऱ्या करतात, आपल्याला चुकवतात. मग काय कधी कधी काय होतं, मग आपल्याला समजा तो त्या स्वरूपापर्यंत जर जाता आलं नाही तर मग काय होतं की मग आपल्याला देह पडतो, कारण देहाची एक मर्यादा ठरलेली ना. हा देह पडतो, पण हा देव जाऊन जाऊन कुठं जाईन बरं? नरकाला तर जाऊ शकत नाही ना. कारण याने कोणतं साधन केलेलं आहे? याने काही पाप तर नाही केलेलं. याने पुण्याचंच कार्य केलं आणि पुण्याचं फळ काय? स्वर्ग. म्हणजे मग तो कुठे जातो? स्वर्गाला जातो. मला वाटतं पुढे आता एक श्लोक येणार आहे, त्याच्यामध्ये म्हटलं सुचिनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्ट अभिजायते. म्हणजे योग भ्रष्ट सारखी त्याची अवस्था होते. योग भ्रष्ट म्हणजे काय? जैसा सूर्यापुढे प्रगटे. म्हणजे सूर्यप्रकाशित म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधी सूर्याची किरण पुढे असतात की नाही, सूर्याची प्रकाश रूपी किरण पुढं असतात. का ते सूर्याच्या मागून येतात? सूर्याच्या मागून येत नाही. म्हणजे त्यालाच काय म्हणायचं, योगभ्रष्ट. म्हणजे तो जन्माला आला का त्याला कोणत्या प्रकारचे संस्कार ज्ञान वगैरे करून घेण्याची आवश्यकता नाही. म्हणजे मागचे संस्कार त्याचे काय असतात, बळकट असतात. तो योगभ्रष्ट असतो. फक्त फसला कशामुळं? सिद्धीमुळं फसला, रिद्धीमुळं फसला. म्हणून त्याला त्या स्वरूपापर्यंत जाता आलं नाही. म्हणून तो कुठे गेला होता? स्वर्गाला गेला होता. मग ते स्वर्ग सुख, स्वर्ग सुख संपलं का परत य लोकांमध्ये येतो. आणि य लोकांमध्ये येतो आणि काय करतो, का जिथून आपली साधना संपली होती तिथून परत आपण साधना करायला सुरुवात करतो. आता आपण आपल्या पैसेच घ्या, आपण पण विचार करतो वयाचे आतापर्यंत एवढे वर्ष वय झालं, आतापर्यंत कधी सुचलं नाही आणि आता ते सुचलं. आणि लवकर सुचलं असतं तर किती बरं झालं असतं, असं आपण पश्चाताप करतो. पश्चाताप करण्याचं काही कारणच नाही. काय कारण नाही? कारण आपलं संपलं कुठून होतं? आता मला सांगा, पंढरपूरला निघलो आणि रात्र अंधार झाली, ज्या गावामध्ये तुम्ही थांबले होते प्रवास कुठून चालू होतो? त्याच गावातून सुरू होईल ना, का आपल्या घरून सुरू होईल? ज्या गावात तुम्ही थांबले त्याच गावातून हा प्रवास सुरू होत असतो, आहे का नाही? देहाच्या गावा जया लागे आली पांडवा. ज्या गावात तुम्ही आलेत त्याच गावातून आपला प्रवास सुरू होतो. म्हणजे जिथून आपलं वय किती होऊ द्या, कधी कधी फार 60 झाल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं का आपल्याला हे आता कळलं, आपला प्रवास खरा सुरू झाला. म्हणजे काय झालं, आता मूळ प्रवासाला म्हणजे तुम्ही आता मूळ मार्गाला लागले. म्हणजे कुठून जिथं संपतं तिथूनच त्या ठिकाणी सुरू होतं. म्हणून माऊली म्हणतात की बघा, आवाटली आज तरी जोडे स्वर्ग सुख, आणि तो आड वाटेला जरी गेला तरी पण तो स्वर्ग सुखालाच प्राप्त होतो, चांगल्याच मार्गाला जातो. आणि ते स्वर्ग सुख जरी भोगून आला तरी पण आपल्या जिथून साधन संपलं त्या साधनाला त्या ठिकाणी तो सुरुवात करतो. बघा, निघजे पूर्वलिया मोहरा की येजे पश्चिमेच्या घरा, निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे. आता या मार्गाला निघायचंय. मग कसं निघायचंय? पूर्विलिया मोहरा निघिजे. निघिजे म्हणजे काय करायचं? 33
पूर्व मार्ग आधार आदी अग्निचक्रापर्यंतचा मार्ग, पश्चिम मार्ग त्रिकुट आदी चैतन्य चक्रापर्यंतचा मार्ग. आता अशा पद्धतीने दिलं. आता इथं काय घ्यायचं, पूर्व आणि पश्चिम. सूर्य उगवतो कुठून? कोणत्या दिशेने उगवतो? पूर्वेला उगवतो. आणि मावळतो कुठं? पश्चिमेला. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याने पूर्वेला उगवायचं आणि पश्चिमेला त्या ठिकाणी मावळायचं. तसं आपण घरातून निघायचं आणि जे गंतव्य स्थान आहे त्या गंतव्य स्थानापर्यंत आपण पोहोचायचं. बरं, आता हा मार्ग आहे, याला जरी आता राजमार्ग म्हटलं, पंथराज म्हटलं, पण हा कोणाचा आहे? हा सगळ्याला चालण्यासारखा मार्ग आहे का? सगळ्याला चालण्यासारखं नाही. हा खरं म्हणला राजमार्ग, पण हा सूक्ष्म असणारा राजमार्ग आहे. मग आता हा सूक्ष्म असणारा राजमार्ग म्हणजे काय करायचं? आता कुठंतरी एखादं स्थान पाहायचं, त्या स्थानावरती व्यवस्थित, आता त्या स्थानाचं वगैरे महत्व बघू, आता आपल्याला वेळ किती पुरतं. मग त्या स्थानावर बसायचं आणि स्थानावर बसून काय करायचं? ध्यान लावायचं. आता हा ध्यानाचा मार्ग आहे ना, हा मार्ग ध्यानाचा मार्ग आहे. मग ध्यान लावताना काय करायचं? आपलं जे उपस्थ आणि गुद याच्यामध्ये जी शिवण आहे का नाही, त्या शिवणीच्या आतमध्ये एक चक्र सांगितलेलं आहे. त्या चक्राचं आपण मागं त्या चक्राचे सगळे वर्णन करून पाहिलेले आहे. त्याच्यामध्ये मूलाधार चक्र आहे. त्या मूलाधार चक्रापासून काय करायचंय? सुरुवात करायची आपल्याला. सुरुवात करायची. आता ते सुरुवात केल्याच्या नंतर काय करायचं? त्याच्यामध्ये किती चक्र सांगितलेत? 6 चक्र सांगितलेत. बरोबर आहे की नाही? ते 6वं आणि 7वं असणारं कोणतं? वरचं जे असणारं चक्र, ते असणारं सहस्रदल चक्र. त्या सहस्रदल चक्रापर्यंत जायचं. म्हणजे ते सहस्रदल चक्र म्हणजे त्याला त्या ठिकाणी काय, मृज्ञ आकाश असं म्हटलं जातं किंवा चैतन्यकाश असंही म्हटलं जातं. मग काय करायचं? खालून सुरुवात करायची. कुठून? मूलाधारापासून सुरुवात करायची. आणि मूलाधारापासून सुरुवात करून ती कुठं जायचं आपल्याला? आकाशामध्ये जायचं. पण आज्ञाचक्र म्हणजे ते आकाशापर्यंत जायचं आपल्याला. एवढा मोठा असणार काय हा हा प्रवास त्या ठिकाणी आहे. म्हणून म्हटले की इथून निघायचं, पूर्व घरातून निघायचं आणि पश्चिम घरात जायचं. म्हणजे खालून निघायचं आणि वर यायचं, म्हणजे त्या आकाशापर्यंत यायचं. असा म्हणजे खालचं द्वार कोणतं आता? पश्चिम द्वार. आणि वरचं द्वार कोणतं आता? नाही, खालचं द्वार कोणतं? पूर्वद्वार. आणि वरचं द्वार कोणतं? पश्चिम द्वार. असा सरळ सरळ अर्थ घ्यायचा. म्हणून म्हणतात निगजे पूर्वलिया मोहरा. म्हणजे पूर्वी असणं, पूर्वीच्या म्हणजे पूर्व ठिकाणी असणारे जे द्वार आहे पूर्वीचं, त्या पूर्वद्वारातून निघायचं आणि येईजे पश्चिमेच्या घरा, आणि पश्चिमेच्या घरापर्यंत यायचं. म्हणजे इकडचं नाही लक्षात आलं तर ही असं सोपं घ्यायचं. बरं, आता याच्या ठिकाणी यायचं म्हणजे काय करायचं? प्रवास करायचंय. प्रवास करायचा आहे. पण हा प्रवास नक्की कसा आहे बरं या ठिकाणी? हा प्रवास. बरं, बाकीच्या प्रवासामध्ये चालावं लागतं. पण ह्या प्रवासामध्ये चालावं लागतं का? या प्रवासामध्ये चालावं लागत नाही. या प्रवासामध्ये जितकं चालणं बंद होईल, तितकं लवकर पोहोचणे. थोडं गमतीचं वाटतंय ना? या प्रवासामध्ये जितकं तुम्ही चालायचं बंद कराल, ध्यानाला बसले का नाही? ध्यानाला बसल्याच्या नंतर मन काय होतं? इकडं जा, तिकडं जा, तिकडं जा. असं मन आपलं काय करतं? फिरत राहतं. मग असं जर मन फिरलं, तर आपण आपल्या घरापर्यंत जाऊ का? आपण आपल्या घरापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे इथं चालणं कोणतं आहे? शांत राहणं हेच चाललंय. निश्चळ बसणं हेच चाललंय. इथं मन भटकू देणं न, हेच चालणं. मग हे मन जाऊन जाऊन कुठं जाईल? अगदी मृज्ञ आकाशापर्यंत जाऊ शकतं. याच्यापेक्षा पुढे चालायचं का त्याला? याच्यापेक्षा पुढे चालायचं नाही. म्हणजे आता मन या शरीराच्या बाहेरचा काही विचार करतं का? त्याने बाहेरचा तर विचार करायचाच नाही. करायचा कोणता? आतला विचार त्या ठिकाणी करायचा. मग आतला विचार करायचा मूलाधारापासून सहस्त्रदलापर्यंत एवढाच विचार करायचा. याच्यापेक्षा विचार करायचा नाही. हा विचार करता करता म्हणजे हा प्रवास करता करता एका ठिकाणी कुठंतरी त्याने थांबून घ्यायचं. आता ते थांबून घेणं, ते शांत बसणं, थांबणं, शांत बसणं. शांत जेव्हा ते मन होतं, आठवचे नाही झाले किती दिवस, म्हणजे त्याला आठव नाही किती दिवस झालं. आपण ह्या समाधी अवस्थेमध्ये जेव्हा तो त्याची समाधी उत्थान पावते, तेव्हा त्याला नंतर लोक सांगतात, ते आपण मागे असं पाहिलं की हिमालयामध्ये ते साधू महात्मे बसतात.
बसल्याच्या नंतर कोणीतरी एक मिलिटरीचा मनुष्य त्यामध्ये तिथं गेला आणि गेल्याच्या नंतर तो चुकून त्या गुहेमध्ये गेला होता आणि गुहेत गेल्याच्या नंतर त्याची समाधी उत्थान पावली त्या योग्याची आणि उत्थान पावल्याच्या नंतर मग तो बोलला म्हणले कहा से आए मग याने सांगितलं हम महाराष्ट्र से आए अच्छा महाराष्ट्र से आए ठीक है ओ छत्रपति शिवाजी महाराज आप क्या कर रहे हे वो तुकाराम महाराज आप क्या कर रहे वो समर्थ रामदास महाराज आप क्या कर रहे आ, मग ते म्हटले वो तो गुजर गए मग गुजर गए तेव्हा मग याच्या लक्षात आलं म्हणजे आपल्याला समाधी लावून किती वर्ष झालेत मग ते म्हणले कितना साल हो गए म्हणले उनको 350 साल तो पूरा हो गया अभी म्हणजे 350 वर्ष त्यांना झाले म्हणजे याला समाधी किती वर्ष लागली 350 वर्षाची यांना समाधी लावली मग या मनुष्याला आयुष्य किती वर्षाचं आहे 100 वर्ष शतक गणिले ते अर्ध रात्र खाय अर्धे रात्रीनच खाल्ले पण आता यांच्या आयुष्यातलं किती यांचं जे आयुष्य आहे 100 वर्षाचं म्हणजे यांच्यातलं किती आयुष्य वाढलं म्हणजे यांना 350 आयुष्य वाढलं का वाढलं हे समाधीमध्ये राहिले ना म्हणजे समाधीमध्ये राहिल्यामुळे यांचं 350 वर्ष 100 मध्ये आणखीन वाढलं त्या ठिकाणी याच्यातलं तात्पर्य एवढंच घ्यायचं जेवढं जेवढं तुम्ही त्या ठिकाणी स्थिर व्हाल म्हणजे आपल्या स्वरूपाशी एकरूप व्हाल भले हे शरीर जरी असलं पण या शरीरामध्ये अमूर्ताचे गुण अमूर्त म्हणजे परमात्मा निराकार आहे अमूर्त आहे या परमात्म्याचे सारे गुण या शरीरामध्ये पाहायला मिळतात कशामुळे पाहायला मिळतात या समाधी अवस्थेमध्ये पाहायला मिळतात म्हणजे मग माऊली म्हणतात निश्चळपणे धनुर्धारा म्हणजे अर्जुना निश्चळपणे म्हणजे जितकं तुम्ही त्या ठिकाणी शांत व्हाल शांत होणं हेच या मार्गातलं काय आहे येथीचे चालणे येथीचे म्हणजे या मार्गामध्ये हे खरं त्या ठिकाणी चालणं आहे मग शांत राहणं स्थिर राहणं हालचाल न करणं या मार्गातलं काय आहे चालणं आहे माऊली सांगतात की नाही शांती तुकोबराय सांगतात शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख म्हणून या शांतीधारा उतराल पहिलं तिरा खवळले या काम क्रोध अंगाभरती आधी व्याध खरं पाय गेलं तर ह्या शांतीचं वर्णन करून सांगताना तुकोबराय म्हणतात ही शांती म्हणजे काय माहिती का साध्वी कोणाला म्हणलं जातं संत जनाबाई संत बहिणाबाई गार्गी मैत्री या सगळ्या साध्वी होऊन गेल्या का नाही ह्या साध्वी म्हणजे ह्या कोणी शांती आहे त्या ठिकाणी मग मनुष्याने काय केलं पाहिजे आपलं जीवन जितकं शांत होईल जितकं तुमचं जीवन शांत असेल तितकं तुमचं आयुष्य मोठं असतं आणि जर त्या ठिकाणी काम क्रोध आदी जर विकार असेल तुकोबराय म्हणतात तो आता मला तो अभंग आठवत नाही तुम्ही जर दुसऱ्यावर खेकासले दुसऱ्याचा रागराग जर केला तर रागराग करताना काय होतं की आपले जे प्राण असतात ते प्राण जास्त खर्च होतात आणि तुमचे प्राण जास्त खर्च झाले तर काय होतं तुमचं आयुष्य कमी होतं हा त्याच्यातला महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या आपण दुसऱ्यावर रागवतो की नाही बरं मनामध्ये दुसऱ्याचा रागराग करतो की नाही दुसऱ्यावरती प्रत्यक्ष रागू नका मनामध्ये जरी त्याचा रागराग केला तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय सापडला आता चरण मला लक्षातच ठेवा तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय तुमचा पुण्याचा क्षय होतं म्हणजे काय होतं नाश होतं बरं पुण्याचा तर नाश होतच नव्हतो पण तुमच्या आयुष्याचा पण नाश होतो का नाही म्हणजे कोपणं कोणाचं काम आहे भुंकणं कोणाचं काम आहे भुंकते ते भुंकू द्यावे आपण नये त्याचे शिंकू भाविकाने दुर्जनाचे काही मानू नये साचे मग काय करावं होईल तैसे बळ फजित करावे ते खळ त्यांना फजित करा तुम्हाला जर सामर्थ्य असेल तर मला आता पुढचं वाढवायचं नाही मला याच्यात फक्त एवढंच सांगायचंय माणसाने कुपू नये म्हणजे रागू नये हा मनात पण रागू नये आणि साक्षात पण त्या ठिकाणी रागू नये जर तुम्ही रागवले तर काय होईल तुमचा पुण्यक्षय होईलच होईल पण तुमचं आयुष्य सुद्धा खर्च होईल मग ह्या योग्यांचं आयुष्य का खर्च होत नाही 300 350 वर्ष काय हजारो वर्ष त्या ठिकाणी असतात का बरं हे सगळे असतात का बरं हा अनुभव त्या ठिकाणी भोगतात याचा अर्थ त्यांच्या ठिकाणी काय नाही काम क्रोध नाही म्हणजे त्याने काय धारण केलेली आहे शांती धारण केलेली म्हणून म्हणले ना खवळले या काम क्रोध अंगाभरती आधी व्याध खवळले या काम क्रोध आणि अंगामध्ये काय आधी व्याध हे सगळं काम क्रोधामध्ये निर्माण होतं तुकोबारायांचं एक एक चरण हा ब्रह्मसूत्राप्रमाणे खवळले या कामक्रोध जर खवळले आधी व्याध म्हणजे आधी किती येतात त्याच्यामध्ये व्याधी त्याच्यामध्ये किती येतात आता वेळ त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही म्हणून काय केलं पाहिजे शांती परते नाही सुख शांती जेवढं धरता येईल
ही शांती धरणं म्हणजे हलती बोलती असणारे काय आपली समाधी ती. मग ह्या समाधीमध्ये सुद्धा मनुष्याचं आयुष्य काय पुष्कळ त्या ठिकाणी घडू शकतं. मला वाटतं ज्ञानोबरायांची सुद्धा त्याच्यामध्ये काय एक ओवी आहे. ते म्हणतात, जेथ शांतीचा जिव्हाळा नाही, तेथ सुख विसरुनी न रिगे काही, जैसे पापियाच्या ठाई मोक्ष न वसे. म्हणजे पापी मनुष्याच्या ठिकाणी जसा मोक्ष त्या ठिकाणी राहत नाही, तसं काय जिथं म्हणजे ज्या ठिकाणी शांतीचा जिव्हाळाच नाही. जिव्हाळा म्हणजे काय? जीवच नाही, मला शांती मिळावी असं त्याला कधी वाटतच नाही. जिव्हाळाच नाही. तेथ त्या ठिकाणी सुख विसरुनी न रिगे काही. सुख सुख विसरून सुद्धा त्या ठिकाणी जात नाही. सुखाचा त्या ठिकाणी विसरून सुद्धा, चुकून सुद्धा प्रवेश होत नाही. कुठं? ज्या ठिकाणी शांती नाही. म्हणून काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्वाची शांती ही आपल्या जीवनामध्ये उतरली पाहिजे. आणि जर अशा प्रकारची जर शांती जर त्या ठिकाणी उतरली, अशा प्रकारे जर निश्चळ निश्चळ त्या ठिकाणी झाले, तर हेच काय सगळ्यात मोठं तुमचं त्या अवस्थेमध्ये चाललं आहे, असा सरळ अर्थ होतो. येणे मार्गे जया ठाया जायजे, येणे मार्गे जया ठाया जायजे, तो ठावो आपणची होयजे, हे सांगो काय सहजे, जानशी तू. बघा काय म्हणतात, येणे मार्गे जया ठाया जायचे. ठाया म्हणजे ठिकाण, ठाया म्हणजे देश, ठाया म्हणजे ते असणार गाव. आहे का नाही? आता आपल्याला जायचं ना त्या गावाला, जाऊ देवाच्या गावा, आहे का नाही? हे देवाचं गाव म्हणजे माऊली म्हणतात. देवाचं गाव कोणतं? आत्मस्वरूप हेच खरं काय आहे? देवाचं गाव आहे. मग ह्या देवाच्या गावाला जायचं म्हणजे काय करावं लागेल? तो का म्हणे, घालू जीवपणा चिरा, जाऊ त्या माहेरा निजाची. निज शब्दाचा अर्थ काय होतो? मूळ. निज शब्दाचा अर्थ काय होतो? आद्य किंवा मुख्य. मुख्य असणार आपलं मूळ असणार घर आहे. आपल्या मूळच्या घराला. मग त्या घराला जायचं आपल्याला. मग म्हटले येणे मार्गे जा ठाया जायचे, म्हणजे या मार्गाने ज्या ठिकाणी म्हणजे ज्या गावाला जायचं आहे, तो ठाव म्हणजे ते गावच आपणची व्हायचे. म्हणजे तो गावच काय व्हायचं? गाव काय व्हायचं? आपणच व्हायचं. म्हणजे आता हे बाकीचे गाव पाहतो की नाही, यांना काहीतरी नाव आहे का नाही? यांना काहीतरी वेगवेगळे नाव आहे. पण आपण ज्या गावाला जायचंय, त्या गावाचं नाव काय आहे? आपलं जे नाव आहे तेच त्या गावाचं नाव आहे. का ते वेगळं गावाचं नाव आहे? गावाचं नाव वेगळं नाही आणि गाव वेगळं नाही. गाव सगळं सारखंच आहे. जशी हे बाकीचे गाव भिन्न भिन्न पाहायला मिळतात. पण हे गाव कसं आहे? हे गाव कसं आहे? आपलं स्वरूप हेच गाव आहे त्या ठिकाणी. जसं ज्ञानोबराय म्हणतात की नाही, दुसऱ्या अध्यामध्ये असं आले की ना तरी नागरांतरी बशिजे, तो नागरची होईजे. म्हणजे जसं नगरांतरी म्हणजे जसं एखाद्या नगरामध्ये राहतो, एखादा मनुष्य मुंबईला गेला आणि तो मुंबईलाच राहावं लागला. बरं, मुंबईला राहायला लागल्याच्या नंतर त्या गावाची त्याला सगळी माहिती होती का नाही? त्या नगराची, त्या शहराची. मग त्याला विचारलं, इकडं जूला जायचं, इकडं चौपटीला जायचंय, इकडं बांद्र्याला जायचंय. त्याला सगळं माहिती का नाही? का बरं हे सगळं माहित झालं? त्याचं अख्खं आयुष्यच त्या गावामध्ये गेलं. म्हणजे तो कोणता झाला? तो काय झाला? त्या गावचाच झाला. तो त्या काय झाला? गावचाच झाला. तसं माऊली म्हणतात, येणे मार्गे म्हणजे या योग मार्गाने जया ठाया जायचे, म्हणजे ज्या गावाला आपल्याला त्या ठिकाणी काय जायचं आहे, तो ठावचे आपण व्हायचे. म्हणजे ते गावच आपण व्हायचं. त्याला त्याला गावाला जर आले ना, ते काय म्हणतात? आले मुंबईकर. म्हणजे मुंबईकर आले. मग त्याला काय नाव प्राप्त झालं? मुंबईकर. तसं याला काय नाव प्राप्त झालं? ते आत्मरूप गाव हे त्याला नाव त्या ठिकाणी प्राप्त झालं. म्हणजे तो ठाव म्हणजे ते ठिकाण, ते गाव. इथं ठाव शब्दाचा अर्थ काय दिला बघा. गाव म्हणजे ते ठिकाण, ते गाव, ते देश आपणच व्हायचे. म्हणजे तो त्या गावचाच होऊन जातो. हे सांगू काय सहजे, जानशी तू. अरे अर्जुना, हे सांगू काय? आता हे तुला सांगण्याची काय आवश्यकता आहे? हे जाणे म्हणजे तू त्या ठिकाणी काय आहे? सहजच त्या ठिकाणी जाणणारा आहे. स्वाभाविक तू त्या ठिकाणी काय आहे? जाणणारा आहे. सहज म्हणजे स्वाभाविक त्या ठिकाणी काय आहे? जाणणारा आहे. जसं तुकोबाराय म्हणतात की नाही, या गावाला जायचं म्हणजे कोणतं गाव आहे बरं? या गावाला म्हणजे आपण शरीरामध्ये आलो का नाही? हे शरीर गाव खरं आहे का खोटच गाव आहे? हे शरीर काय आहे? हे फक्त आपल्याला काय दिलेलं आहे? हे ज्ञानाचं साधन आहे. हे ज्ञानाचं काय आहे? हे साधन आहे. का हे गाव आहे आपलं. आता लोकांनी यालाच गाव समजलेले. खरं पाहिलं तर हे गाव आपलं नाहीये. म्हणजे याच्यावरला काय गेला पाहिजे? आपला अभिमान गेला पाहिजे. मग आपल्या लक्षामध्ये येईल,
हे गाव नाही का? का बरं हे गाव नाही? कारण हे गाव नष्ट होणार आहे आणि आपलं जे गाव आहे ते नष्ट होणार आहे का? आपलं गाव नष्ट होणार नाही. मग आपलं खरं गाव काय आहे? तुकोबराय म्हटलं की नाही, नाही जात कोठे येतो फिरून या. तुम्ही म्हणे हा तुकोबराय कोणत्या तरी गावाला गेले, कोणत्या तरी गावावरून आले. अरे बाबा, मी कोणत्या गावाला पण जात नाही आणि कोणत्या गावावरून येत सुद्धा नाही. हे सगळं माझ्यामध्येच आहे. हे सगळं तुम्हाला प्रथितीला येतं की नाही? हे सगळं कुठं येतं? माझ्यामध्ये. म्हणजे मी कोणतं गाव आहे? मीच असणारं व्यापक गाव आहे आणि या व्यापक गावामध्ये आपलं शरीर आहे का नाही? या शरीरामध्ये किती प्रकारचे अस्थी, माद, मेद, रज्जा, अंग, उपांग, हात, पाय, मांड्या हे सगळं पाहायला मिळतं की नाही? हे शरीरालाच आहे का शरीराच्या बाहेर आहे? काही तिकडे हृदय तिकडे राहिले, किडन्या इकडे राहिल्यात, हात इकडे पडला, असं इकडे इकडे पडतं का एकाच ठिकाणी असतं? एकाच ठिकाणी असतं. बरोबर आहे की नाही? तसं हे सगळं कुठे आहे? एका आत्मस्वरूपामध्येच आहे. आत्मस्वरूपाला सोडून मात्र हे नाही. आणि तेच आपलं काय आहे? मूळ गाव आहे. म्हणून म्हटले, मी काय कुठं जात नाही आणि कुठं येत नाही. नाही जात कुठे, येतो फिरून या. अवघेचे वाया विण बोले. हे तुमचं बोलणं कसं आहे? वाया विण आहे त्या ठिकाणी. नाही जावे आम्हा मरावे लागत. अखंडित आहो जैसे तैसे. आता आपण म्हणतो तुकोबराय वैकुंठाला गेले. काही जाण्याचं काम आहे का? गेले म्हणजे कुठेतरी गेले. गाव सोडून कुठे जातील ते? ज्ञानोबराय गाव सोडून कुठं जातील? आपल्याला गाव सोडून जायची सवय लागलेली. आपल्याला आपलं गाव कळत नाही ना. तसं आता आपण आपल्या मूळ गावाला गेलो. मूळ गावाला गेल्याच्या नंतर बाकी अन्य गावाला जाण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणून म्हटले, जातही नाही, येतही नाही, नावही नाही, रूपही नाही. ज्याला नाव नाही, ज्याला रूप नाही, त्याला कोणत्या प्रकारचं गाव नसतं. आत्मा हेच त्याचं मूळ गाव असतं. म्हणून हे सांगू काय सहजे जाणशी तू. आणि अर्जुना, हे तू सहजच त्या ठिकाणी काय आहे? जाणार आहे. आणखीन विचार त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. तुकोबराय म्हणतात, आमचं गाव आणि त्या गावामध्ये आम्ही एक घर पण बांधलेलं आहे. कोणतं घर बांधलंय? निरंजनी आम्ही बांधिले घर. आहे का नाही? निरंजन, निराकार असं असणार आमचं काय त्या ठिकाणी घर आहे. किंवा ज्ञानदेव घर चिदानंदी. कोणतं घर आहे? चिदानंद, चैतन्याचं, चैतन्याचा असणारा आनंद हेच आमचं असणारं काय घर आहे, ते गाव आहे. आणि त्या गावामध्ये आम्ही त्या ठिकाणी राहत असतो. आता भरपूर त्या ठिकाणी विचार आपण पाहिला. ठीक आहे, आता पुढे पहा. ते तर पार्थ म्हणितले देवा, तरी तेची मग केव्हा, का आरती समुद्रोनी न काढावा, बुडतू जिमी. आता काय म्हटलं? ते तर पार्थ म्हणितले देवा. पार्थ म्हणजे अर्जुन म्हणितले देवा, म्हणू लागले देवा, अरे किती वेळ झालाय? किती हे सांगशील मला? बरोबर आहे की नाही? म्हणे आता चांगली चांगली जेवणाची पक्वान्न, सुग्रास अन्न त्या ठिकाणी तयार झालेले आहे. आता त्या पदार्थाचं नाव जरी घ्यायचं म्हणलं का तोंडाला पाणी सुटतं. बरोबर आहे की नाही? पण काय काय फक्त सांगायचं काय? हा पदार्थ झाला, तो पदार्थ झालाय, तो पदार्थ तयार झालाय, तो पदार्थ झालाय. मग सांग, आता तो वाढायचा कधी आम्हाला? का नुसतं पदार्थ झाला म्हणून सांगायचं? का फक्त आशेला लावायचं? फक्त आशेला लावल्यासारखं झालं की नाही? म्हणून म्हटले, ते तर पार्थ म्हणे त्याला देवा. अर्जुन म्हणू लागले देवा, तरी तेची मग केव्हा? तरी तेची मग केव्हा? म्हणजे तुम्ही ते सांगणार आहे ना, त्या गावाला जायचं, त्या गावामध्ये हालचाल करायची नाही, त्या गावामध्ये हे सगळं आहे. मग ते मला कधी करणार तुम्ही? का हे फक्त सांगणार तुम्ही? हे तुम्ही फक्त सांगितल्यासारखं झालं. मला करणार कधी त्या ठिकाणी? मला केलं पाहिजे ना. मला तसं त्या ठिकाणी काय आहे, व्हायचं त्या ठिकाणी आहे. म्हणून जसं व्हायचं म्हणजे कसं व्हायचं? जसं ज्ञानोबराय म्हणतात की नाही, वस्तूशी जाणे जाता, जाणण्याची वस्तू तत्वता, तेथे जाणे आणि जाणीता उरेचे ना. हे तुम्ही फक्त सांगता. पण मग मला कधी करणार आहे? का फक्त सांगणार आहे? देव पाहावाशे गेले, तेथे देवाचे वरण ठेले. हे तुम्ही सांगणार, पण मला कधी करणार? हे मला करणं गरजेचं आहे. मग म्हटले, तरी तेची मग केव्हा? मग मला ते कधी तुम्ही करणार आहात? का आरती समुद्रोनी न काढावा, बुडतुजी मी. काय म्हणले? का देवा? आरती, आरती म्हणजे त्या ठिकाणी काय? आर्तता. म्हणजे आर्तता शब्दाचा अर्थ उत्कट असणारी इच्छा. उत्कट रूप इच्छा असं म्हणायचं. इच्छा म्हणजे सामान्य इच्छा आणि आरती म्हणजे उत्कट असा अर्थ घ्यायचा. मग जसं आपण माग डोहाळे पाहिले का नाही? डोहाळे पाहिले. पण मग आईला जे डोळे असतात, बाकीच्याला पण डोहाळे होतात. मग त्याला ते डोहाळे मिळाले न मिळाले तो भाग वेगळा असतो. पण आईला ते खाऊ वाटतं. म्हणजे तिची उत्कट इच्छा तयार होते का नाही? म्हणजे मग ते डोहाळे वेगळे आणि इच्छा वेगळी. इच्छा म्हणजे काय?
असा पेन मला परत मिळू नाही तर नाही मिळू, काय फरक पडतो? याच पेनाने मी काम चालवेल. म्हणजे मग एवढी तीव्र किंवा उत्कट इच्छा आहे का? उत्कट इच्छा नाही. म्हणजे उत्कट इच्छा कोणती? ज्याला आरती असं म्हटलं जातं. आरती म्हणजे देवाची ओवाळायची आरती नाही. ही आरती म्हणजे उत्कट असणारी इच्छा. याला आरती असं म्हटलं जातं. तुकोबरायांचा काकड्यामध्ये अभंग आहे बघा. अं, काय तुका म्हणे ऐशी आर्त ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाटप आहे. असे आरती शब्द त्याच्यामध्ये भरपूर आलेले. म्हणजे काय त्या अभंगाची सुरुवात? अभंगाची सुरुवात काय? नावडे मनाला करते काय संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मनाशी कधी आषाढी हे तुका म्हणे आईशी अर्थ ज्याची म्हणे म्हणजे अर्थ म्हणजे काय त्याला टकळाच लागलेला आहे मला त्याला फार वेडच लागलेलं आहे मी कधी जाईल असा टकळा म्हणजे इतकं वेड त्याला त्या ठिकाणी लागलेला आहे इतकी त्याची आर्त उत्कट इच्छा त्या ठिकाणी लागलेली आहे त्याची चक्रपाणी वाटप आहे त्याचीच भगवंत त्या ठिकाणी काय करतो वाट त्या ठिकाणी पाहत असतो तसं अर्जुनाला काय आहे, आरती समुद्र म्हणजे काय आर्तता रूपी उत्कट इच्छा हाच कोण आहे समुद्र हाच कोण आहे त्या ठिकाणी सागर आहे आणि त्या आर्तरूपी उत्कट इच्छा रूपी समुद्रामध्ये अर्जुन काय करतोय आता बुडत आहे अर्जुन बुडाला का आता बुडत आहे आणि जर अर्जुन बुडालाच असता खाली मग तो बोलायला शिल्लक राहिला असता का मग बोलायला मात्र शिल्लक राहिलेला नसता म्हणजे अर्जुन पूर्ण म्हणजे मानेपर्यंत खाली बुडायला सुरुवात झालेली आहे आता त्याचं तोंड नाकात पाणी अजून तोंडात पाणी गेलेलं नाहीये म्हणजे अर्जुन कुठे अजून वरते आणि वरतीच वरून सांगतोय देवा आता किती खोल बुडालोय कशात बुडालो हे तू सांगून मला या समुद्रात खाली बुडवलेले आता काय माझा प्राण घेतो की काय अरे लक्ष दे ना अजून तरी देवा मी बुडतोय मला बाहेर काढ ना कशातून बाहेर काढ हे सगळं तू सांगून मला ते अवस्था तयार करून ठेवलेली मला उत्कट इच्छा त्या ठिकाणी तयार झालेली आता बुडवशील आता बुडू नको मग मला बाहेर काढ आणि मला तू सांगतोय तसं कर त्या ठिकाणी बराच आता त्याचा विचार आपण करू शकतो पण आता वेळ होत आली असेल ना हा आता वेळ होत आली एवढी ओवी पाहू आपण आणि थांबून घेऊ वाटलं असतं उद्याला बाकीचे विचार पाहून तव श्रीकृष्ण म्हणते आईसे हे उच्छृंखळ बोलणे कायसे आम्ही सांगतोसे आपैसे वरी पुसले त्वा तव त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणते आईसे श्रीकृष्ण परमात्मा म्हणू लागली आईसे अशा प्रकारचं हे उच्छृंखल बोलणे कायसे अरे उच्छृंखल म्हणजे काय हे त्या ठिकाणी उतावळेपणाचं बोलणं उतावळेपणाचं बोलणं उच्छृंखल म्हणजे उतावळेपणा कधी कधी मनुष्य काय होतं उतावळा होतो मला पाहिजेच तुम्ही मला ते लहान मुलं नाही का आईकडे मागताना तुका म्हणे भावे माझे मज समजावे ते आता तुम्हाला अभंग पण आठवत येत नाही काय कळे बाळा बाप सदैव दुबळा आहे नाही ते न कळे हाती काय कोणे वेळे हाये का नाही काही तो जाणतच नाही माझं मला द्या बाबा माझं मला द्या म्हणजे तो काय झालेला असतो उच्छृंखल उतावीळ झाला असतो माझं मला पाहिजे मला बाकीचं काही माहित नाही तसं आता हा अर्जुन काय म्हणू लागला देवा हे बाकीचं मला काय सांगू नका द्या माझं मला द्या देव काय म्हणू लागला तेव्हा श्रीकृष्ण म्हणते आयशे तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा भगवंत म्हणून लागले आयशे हे उच्छृंखल बोलणे कायशे अर्जुना अरे हे उतावळेपणाचं बोलणं काय कामाचं आहे एवढा उतावळेपणा का करतो बरं का म्हणजे घरामध्ये आता आई वडील काहीतरी वस्तू आणत असेल खावंत असेल आणि सोडायचाच तो आता खाऊ पोरं दमच नाही काढते नाही ना द्या द्या मला पहिलं द्या मला द्या पहिलं अरे थांबा जरा देतो जरा थोडं एवढा उतावळेपणा काय कामाचा तसं अर्जुनाचा काय आहे? अर्जुन म्हणजे वडील आहे बाप आहे अर्जुन म्हणजे मुलगा आहे की नाही मुले आणि हे मूल काय झालेले उतावळ झालेले त्या ठिकाणी म्हणून देव म्हणतात जसे आई वडील म्हणतात काय अरे बाळा एवढा उतावळेपणा काय कामाचा अरे हे तुमच्यासाठीच आहे ना तसं देव म्हणतो अरे हे कोणासाठी अरे हे बाकीच्यांना याची गरज नाही हे कोण खातच नाहीये हे कोणासाठी तुझ्यासाठीचे मग हे उतावळेपणाचं असं बोलणं का मी समुद्रामध्ये बुडतो आता बुडल्यावर काय काढता का मला लवकर खाऊ सोडा ना माझे प्राण जायला लागलेत तुम्ही खावा आणलाच कशाला नाही तर मग तुम्ही देताच कशाला माझे प्राण गेल्यावर देता का हे उतावळेपणाचं बोलणं आहे म्हणून देव म्हणतात हे हे तुझं असणारं उच्छृंखल म्हणजे उतावळेपणाचं
बोलणे कायसे आणि हे काय कामाचं बरं अर्जुना? हा, आम्ही सांगतोच अपैसे. हा, आम्ही सांगतोय आणि कसं सांगतोय अपैसे, म्हणजे आम्ही स्वतःहून तुला सांगतो ना, का तुला आम्ही काय म्हटलं का बाबा नाही सांगत असं तसं, किंवा नंतर सांगेल. अरे तुला तुला सांगण्यापेक्षा, तू आम्हाला विचारण्यापेक्षा आम्हीच आता उतावीळ झालो ना सांगायला. भगवंत उतावीळ आहे का नाही? मागं म्हटले का नाही, जया सोहंबा वाटकू, मोक्ष सुखा लागू निरंकू, तया दिठीचा कलंकू लागेल तुझ्या प्रेमा. आहे का नाही? असं त्या ठिकाणी म्हणजे तुझ्या प्रेमाला हा कलंक लागेल अमुक तमुक. म्हणजे भगवंत जागे आहे का नाही? भगवंताला अर्जुनाची काळजी आहे का नाही? काळजी आहे भगवंताला अर्जुनाची. म्हणजे मग भगवंत काय आहे? भगवंत अर्जुनाला देतात, पण कशी देतात? लहान मुलाला दूध पाजताना कसं पाजलं पाहिजे? एकदम गटगट पाजून नाही चालत, हळूहळू थोडे थोडे असं करून दिलं पाहिजे ना. हे भगवंताला पूर्णपणे माहिती आहे. म्हणून भगवंत म्हणतात, आम्ही सांगत असो अपैसे. अरे अर्जुना, आम्ही स्वतःहूनच तुला सांगतो ना. वरी पुशले त्वा, आणि उलट काय? वरी आहे का नाही, परत पुन्हा वरी, उलट तसेच काय पुशले त्वा, आणि त्याच्यामध्ये तो उलट आम्हाला परत काय केलं? विचारलं आहे. पण विचारलं जरी असेल तर अर्जुना, आम्हीच तुला त्या ठिकाणी सांगणार आहेत. म्हणून हे उतावळेपणाचं बोलणं तुझं काय कामाचं? काहीच कामाचं त्या ठिकाणी नाहीये. चल आता उद्याला आपण भगवंत सांगणार आहे अर्जुनाला. काय सांगणार आहे? आता ज्या ठिकाणी बसायचं आहे ते स्थान कसं असलं पाहिजे, तो देश कसा असला पाहिजे, त्याच्यावर जिथं बसायचंय ते आसन कसं असलं पाहिजे. बरं, त्या आसनाचे प्रकार करून सांगायचे तर आपल्याला अंतरासन सांगायचंय, बाह्य आसन सांगायचंय, त्या ते ठिकाण कसं आहे त्या ठिकाणाचं महत्व सांगायचंय, त्या आसनाचं महत्व सांगायचंय. ते सगळं आता आपण काय करू, उद्याला पाहू वाटलं तर. आता इथं या ठिकाणी थांबून घेऊ, वेळ झाला आता. पुंडलिक हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.